बुदरगड तालुक्यातील नागणवाडी इथं जमिनीच्या कारणावरून काट्या कुऱ्हाड व खुरप्यानं मारहाण। 3 जण जखमी तर 11 जणांवर बुदरगड पोलिसात गुन्हा दाखल। शेतीच्या कारणावरून नागणवाडी इथं काट्या कुऱ्हाड व खुरप्याने केलेल्या मारहाणीत 2 जण गंभीर जखमी झाले आहेत। तर या प्रकरणी दोन्ही बाजूंनी परस्पर विरोधी फिर्यादी दाखल केल्या असून या प्रकरणी 11 जणांवर बुदरगड पोलिसात गुन्हा दाखल झालाय। यात कांचनमाला ज्ञानदेव पन्हाळकर वय 64 वर्ष व पती ज्ञानदेव बाबुराव पन्हाळकर वय 70 वर्ष हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बुदरगड तालुक्यातील नागणवाडी इथं गट नंबर 41 मधील सकल नावाचे शेतकरी तानाजी कुंडलिक कदम यांचं कुटुंबीय न्याय प्रविष्ट असताना ट्रॅक्टरने बुरून टाकत होते। यावेळी कांचनवाला ज्ञानदेव पन्हाळकर व ज्ञानदेव बाबुराव पन्हाळकर हे इथं त्यांना बुरम टाकू नका असे सांगत असताना कदम कुटुंबियांनी अचानक लोखंडी रॉड, खुरपे आणि काट्यांनी मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केले। यामध्ये कांचन पन्हाळकर व त्यांचे पती ज्ञानदेव पन्हाळकर गंभीर जखमी झाले। या प्रकरणी कांचन पन्हाळकर यांनी पोलिसात फिर्याद दिली असून तानाजी कुंडलिक कदम, तुकाराम विष्णू कदम, भिकाजी संभाजी कदम, सूरज ज्ञानदेव कदम, प्रमिला भिकाजी कदम, लक्ष्मीबाई उर्फ तुळजाबाई कदम, शाहूबाई तुकाराम कदम या 7 जणांवर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे। या 7 जणांना गारगोटी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर उभे केले असता त्यांना न्यायालयानं 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। तर प्रमिला भिकाजी कदम यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की प्रदीप कदम यांच्या ट्रॅक्टरने स्वच्छता करत असताना तेथे पन्हाळकर कुटुंबीय आले आणि त्यांनी आमचा रस्ता आहे असे सांगितले। तुम्ही येथे स्वच्छता करायची नाही असे म्हणून ट्रॅक्टर अडवला व खुरप्याने मारहाण करून जखमी केले। यामध्ये तुकाराम विठोबा कदम जखमी झाले आहेत। या प्रकरणी कांचनमाला ज्ञानदेव पन्हाळकर, ज्ञानदेव बाबुराव पन्हाळकर, संदीप शामराव इंगळे, सुगंधा शामराव इंगळे यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे। सह्याद्री लाईव्ह साठी गारगोटी प्रतिनिधी। ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।